सर्वप्रथम मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये आता लाडक्या बहिणींना वाटप होणार। बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि येथे जे म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर आहे सर्व काही। हे बघा, इथे म्हटलेलं आहे, इथे काय म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींनो, की मार्च आणि एप्रिल मागील महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेले नाहीत। ते मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि हा जो चालू महिना आहे एप्रिल महिना, त्या एप्रिल महिन्याचे 1500 रुपये, म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 1500 प्रमाणे हे दोन्ही हप्ते 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे। परंतु इथे एक तुम्हाला पाहायला मिळत असेल, शक्यता म्हटलेलं आहे, कारण मागच्या वेळी पण असं सांगण्यात आलं की 3000 रुपये देऊ, 3000 रुपये देऊ, परंतु मागच्या वेळी पण 1500 रुपयेच जमा झाले होते। परंतु चर्चा पुन्हा अजून आलेली आहे, परत अपडेट या संदर्भात येत आहेत की 2 महिन्याचे 3000 रुपये मिळतील। तर खर्च मिळणार का? बघा, आता सांगितलं तर जात आहे, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, GR, ओके, GR येऊ द्या, GR आल्यावरच कळतं, कारण GR मध्ये किती निधी मंजूर झाला, 1 महिन्याचा निधी मंजूर झाला की 2 महिन्याचा निधी मंजूर झाला, ते संपूर्ण कळतं। त्यामुळे GR आल्यावरच समजेल की 1 महिन्याचे 1500 रुपये मिळतील की 2 महिन्याचे मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये मिळतील, हे लवकरच आता पाहायला मिळणार आहे। GR कोणत्या क्षणी आता येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हप्ता कधी मिळेल त्या संदर्भात पण सांगतो। हे बघा लाडक्या बहिणींनो, हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, तर 20 ते 25 एप्रिल या दरम्यान तुम्हाला हप्ता मिळू शकतो। मग तो हप्ता 1500चा असो किंवा 3000चा असो, जे असेल ते GR नंतर स्पष्ट होणार आहे। मग तुम्हाला 20 ते 25 एप्रिल दरम्यान हप्ता मिळू शकतो, परंतु अधिकृत माहिती आल्यानंतर। हे फक्त एक शक्यता आणि चर्चा आहे की 3000 रुपये मिळतील म्हणून, ओके, ही चर्चा आहे, अधिकृत माहिती नाही। समजलं? आता बघा टॉप बातम्या, मी तुम्हाला सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असेल पोस्टरवरती, तर ती अपडेट पण तुम्हाला सांगून देतो, महत्त्वाची अपडेट। हे बघा, तर 1,01,000 रुपये मिळणार लेक लाडकी योजनेबद्दल, ओके। 1,01,000 रुपये कशासाठी मिळणार, कोणाला मिळणार, कसे मिळणार, काय करायचं आहे, सर्व जाणून घ्या। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि पुढे अशाच जबरदस्त टॉप बातम्या आहेत तुमच्यासाठी, व्हिडिओ पूर्ण बघत राहा। हे बघा, लेक लाडकी योजना आहे, ही योजना सुरू झालेली आहे। तर ही योजना 2023 पासून लागू झालेली आहे योजना। आणि बघा, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे, लेक लाडकी योजना। 1 एप्रिल 2023 पासून ही योजना लागू झाली आहे। कोणत्या तारखेपासून? 1 एप्रिल 2023 पासून। महत्त्वाचं, या योजनेमार्फत जे 1,01,000 रुपये मिळतात ते कसे मिळतात बघा, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य देते। ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी राबवली जात आहे। बघा, आता 1 एप्रिल 2023 पासून लागू झालेले आहे आणि 1 एप्रिल 2023 नंतर ज्या पण मुली आता जन्माला येतील त्यांना हा लाभ भेटणार आहे लेक लाडकी योजनेचा। म्हणजे त्यांना 18 वर्ष होईपर्यंत 1,01,000 रुपये मिळणार आहेत। हो, 1,01,000 रुपये मिळतील। कसे मिळतील हे बघा, तर जन्म झाल्यावर 5,000 रुपये, पहिली इयत्तामध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये, त्यानंतर 6वी मध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वी मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत। आता महत्त्वाचं, या योजनेसंदर्भात तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कुठे मिळेल, तर अंगणवाडी सेविकेकडून तुम्ही जास्तीत जास्त या संदर्भात माहिती घेऊ शकता, तिथे अर्ज पण भरू शकता। ग्रामपंचायतमध्ये या संदर्भात माहिती मिळणार आहे, तसेच महापालिका कार्यालयात पण तुम्ही जाऊन या संदर्भात अर्ज भरू शकता किंवा अधिक माहिती या संदर्भात घेऊ शकता, ओके। तर या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना। तुम्ही कार्यालयात गेल्यानंतर फक्त त्यांना एवढंच विचारा की आम्हाला लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तो कसा घ्यायचा, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतील। समजलं? तर तुम्हाला ही माहिती समजली असेल, 1,01,000 रुपये कोणाला मिळणार, कसे मिळणार, 1,01,000 रुपये संदर्भात अपडेट संपली। पुढील अपडेट बघा आता,
आता सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून. हे बघा, केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 2% DA 58% वरून 60% पर्यंत वाढवला. 1 कोटीहून अधिक कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे. कोणाला? तर कर्मचारी यांना हा मोठा फायदा होणार आहे. कर्मचारी लोकांना बघा 2% वाढ करण्यात आलेली आहे DA आणि 58 वरून तो 60% पर्यंत वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे. महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. समजलं? चला पुढील बातमी बघा. अत्यंत टॉप बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यानंतर पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा इशारा. या 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता बघा 19 एप्रिलला पाऊस सांगितलेला आहे आणि हा अवकाळी पाऊस कुठे सांगितलेला आहे? 19 एप्रिलला सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड. तर हे 19 एप्रिलला या ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. पावसाचा इशारा दिलेला आहे पुढील 3 दिवस. तर 19 एप्रिलचं सांगितलं तुम्हाला. आता 20 एप्रिल साठी बघा इथे पावसाचा अंदाज. अहिलानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड. 20 एप्रिलसाठी हा अंदाज आणि 19 एप्रिलसाठी हा अंदाज इथे पावसासंदर्भात इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बातमी तुम्ही बघू शकता. हे बघा, यंदा अक्षय तृतीयेला हापूस आंब्याची गोडी कमीच. आवक कमी झाल्याने किमतीत वाढ. घाऊक बाजारात 1 डझन तयार हापूसचे दर प्रतवारीनुसार 800 ते 1200 रुपयापर्यंत आहेत. तर किरकोळ बाजारात 1 डझन हापूसची विक्री 1200 ते 1500 रुपये दराने केली जात आहे. तर हे बघा काय झालेलं आहे, आवक कमी असल्या कारणाने हे बघा आवक कमी झाल्याने आता हापूस आंब्याचे जे काही किंमत आहे ती त्यामध्ये वाढ झालेली आहे. 1 डझनचे दर इथे तुम्हाला दिलेले आहेत आणि किरकोळ बाजारात पण जे भाव आहेत ते इथे दिलेले आहेत. ओके, चला ठीक आहे. या होत्या आजच्या टॉप बातम्या. तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये काय काय अपडेट दिली सांगतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला हप्त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर लेक लाडकी योजनेसंदर्भात 1,01,000 रुपये मुलींना कसं मिळणार, लाभ कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा आणि त्यासाठी काय काय संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, कसा लाभ मिळेल, संपूर्ण माहिती तुम्हाला दिली. त्यानंतर मी तुम्हाला माहिती दिली केंद्र सरकारकडून 2% ने जो काही महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे त्याबद्दल माहिती दिली. पावसासंदर्भात माहिती दिली, कुठे कुठे पाऊस होणार पुढील 3 दिवस त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर अक्षय तृतीयेला हापूस आंब्याची गोडी कमीच आणि आवक कमी झाल्याने किमतीत वाढ झालेली आहे हापूस आंब्याची आणि त्याबद्दल पण माहिती दिली. कुठे काय भाव आहेत काय नाही ते पण सांगितलं. चला ठीक आहे. या होत्या आजच्या टॉप बातम्या. अशाच बातम्या बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि एखादं कमेंट करून चांगलं कमेंट करा तुम्हाला काही या संदर्भात चांगलं वाटलं असेल तर. धन्यवाद.